नमस्कार मित्रमंडळी, मी आहे तुमची आरती. तर आपण जाणार आहोत स्वामींच्या गावी अक्कलकोटमध्ये. तर तुम्ही येताय ना? सो लेट्स गो. जे की थोडं फूल वगैरे घेण्यासाठी आणि इकडून आहे एंटर श्री स्वामी समर्थांची पूर्णपणे. आणि आपण एंटर केलं की असा व्ह्यू आहे जे की खूप म्हणजे खूप मस्त आणि छान प्रसंग वाटतं आणि एकदम असं कलाकृती केली आहे. आणि आम्ही आतमध्ये आता आलो आहे. तुम्ही बघू शकता स्वामी समर्थांचं मस्त छान आणि लेडीज आणि जेंट्ससाठी पण सेपरेट आहे. एंटर केलं की तुम्हाला असा व्ह्यू दिसेल मस्त छानपैकी. आत्ता रिसेंटलीच केला आहे हा सगळा डेकोरेटिव्ह. मस्त छान आहे. आणि इनसाईडमधून आम्हाला फोटोशूट वगैरे व्हिडिओ काढण्यासाठी अलाउडच नव्हता, सो आउटसाईडनीच मस्तपैकी छान असा गेला आहे. स्वामी समर्थांची कृपा आहे सगळ्यांवरती. मस्त छान डेकोरेटिव्ह. आणि दर गुरुवारी इथे फुल गर्दी असतं, फुल क्राऊड असतं मस्तपैकी. आणि ही आहे देवी आणि इकडे आहे अजून एक. मस्तपैकी छान दर्शन पण झालं आहे आणि इथं लोकही आहे. आणि इथे आहे अन्नछत्र. मस्तपैकी प्रसाद वाटप केलं जातं. मोस्टली खूप क्राऊड असतो इकडे. इथे मोठी मूर्ती आहे. याच्या साईडला पण शिवाजी महाराजांचं पण आहे, जे की तुम्ही तिकडे गेलं की तुम्हाला दिसेल. हा अन्नछत्र आहे, तुम्ही बघू शकता. मस्त छान असं क्राऊड आहे संध्याकाळी पण. आणि आफ्टरनूनच्या वेळेस पण प्रसाद वाटप असतो तिकडे. मंदिर आहे तिथं गणपती बाप्पांचं. हेचपर्यंत सगळ्यांना माहिती आहे, पण आतमध्ये नेमकं काय आहे काय नाही ते कुणालाच माहीत नाही आहे. ते गेलं की तुळजाभवानीचं पण एक मंदिर बनलं आहे नवीन. आणि आतमध्ये असा मोठा गार्डन आहे, जे की संध्याकाळी आणि सकाळीच ओपन होतं आहे. बऱ्याच लोकांना माहीतच नाही आहे इकडे. इथपर्यंत येतात खरं, पण मोस्टली लोकांना माहीतच नाही आहे की आतमध्ये काय आहे काय नाही बघण्यासारखं खास करून. आणि इथे एक नवीन तुळजाभवानी माता मंदिरचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि संध्याकाळी ओपन होतं ते गार्डन मस्तपैकी 5 ते 9 वाजेपर्यंत. आणि सकाळचा पण ओपन असतो. आता सध्या तर बंद आहे, पण इकडेच उजव्या साईडला अजून एक आहे आतमध्ये, जे की फोटोशूट काढण्यासाठी प्लस व्हिडिओज खूप काय तुम्ही बघू शकता. आणि खूप लोक मिस करून जातात. तर चला आपण आतमध्ये जाऊयात. आपल्याला जायचं आहे इथून आतमध्ये. आणि इथे आहे तिकीट काउंटर, जे की इथे आतमध्ये जाण्यासाठी असतं. हॅलो शिंगशान. इथे मस्त असा स्पॉट आहे आतमध्ये, जे की तुम्ही फोटोशूट प्लस काही पण हे करू शकता. मस्त छान आहे. पूर्ण आतमध्ये असल्यामुळे मोस्टली लोकांना माहीतच नाही आहे की इथे काय आहे आणि काय नाही. तुम्ही बघू शकता इतक्या छान रीत्याने एवढं मस्त छान केले आहेत. वा, काय मस्त कला आहे ना. म्हणून कधी इथं आला तर तुम्ही इकडचं स्पॉट अजिबात मिस करू नका. खूप लोक येऊन रिव्हर्स जातात. सो इथे आपण पुढे जाऊ तर अजून काय आहे बघू. हॅलो. वा वा. हॅलो. इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी मगरमच्छ आहे, एक सोडून 2-3 मस्त छान आहे. आणि पुढे पिकॉक आहे. वाव, ते पण 1 सोडून 2 एकदम मस्त फोटोशूटसाठी परफेक्ट. आणि परत पुढे तुम्ही बघू शकता गरुड आहे मस्तपैकी छान. आणि हा आहे टायगर. आणि इथं जिम पण आहे, जे की तुम्ही आला तर करू शकता. परत अजून एक ठिकाणी आहे,
हे आहे तुळजाभवानी माता मंदिर, मस्त छानपैकी दर्शन करण्यासाठी. सो आता छान मस्तपैकी असं दर्शन झालं स्वामी समर्थांचा आणि तुळजाभवानी मातेचं पण मस्तपैकी. आणि तुम्हाला आउटसाईडला आत्ता मी सांगितलं ते पण स्पॉट आहे आणि मोस्टली लोकांना माहीतच नाही आहे. अन्नछत्रपर्यंत येऊन रिव्हर्स जातात, तर तसं अजिबात करू नका. आल्यासारखं पूर्णपणे मस्त एन्जॉय फुल हे करा. आणि प्लेस तर आहे स्वामी समर्थांचा, तर तुम्ही नक्की विजिट करा. आणि तुम्हाला असे अनेक व्हिडिओज बघायचं असेल तर नक्की लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूत आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.